शरद पवार गटाच्या शिर्डीमधील शिबिरामधील रोहित पवार यांची गैरहजेरी लक्षात आलेली आहे। हा चर्चेचा मुद्दा ठरलेला आहे। रोहित पवार शिबिराला गैरहजर का राहिले याबाबत शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे। जितेंद्र आव्हाड सांगितलंय, त्यानंतर लगेचच संध्याकाळी रोहित पवारांबाबत माहिती घेऊन सांगतो असं सांगितलंय। दुसरीकडे खुद्द रोहित पवार यांनी बाहेर गावी असल्याचं सांगितलंय, तर जयंत पाटील यांनी रोहित पवार संध्याकाळी अधिवेशनाला येतील असं सांगितलंय। रोहित पवार या शिबिराला उपस्थित नाहीये, त्यामुळे अनेक चर्चा उपस्थित केल्या जात आहे। कोणी एखादा माणूस कोरोनाने आजारी असेल तर तो या शिबिराला कसा येऊ शकेल? नेमकं काय म्हणजे तुम्हाला कोणी आला नाही की काहीतरी गोंधळ आहे? रोहित पवारांच्या बाबतीत काही गोंधळ असू शकतो, मला पत्रकारांना समजायला पाहिजे। कुठे आहे नेमके? मी शोधून संध्याकाळपर्यंत सांगतो। रोहित पवारांनी पाठ केलं आहे। रोहित पवार राज्याच्या बाहेर असल्याचं कळतंय, काय सांगाल? आता कोण कुठे आहे बाहेर त्याची मला चिंता असणं काही कारण नाही। त्याच्यातले कधी कोण बाहेर पडतील हे महत्त्वाचं आहे, ज्याचा उल्लेख बावनकुळे साहेबांनी केला। दरम्यान रोहित पवार यांनी ट्विटरवरून काय सांगितलंय ते पाहूयात। पूर्वनियोजित कार्यक्रमामुळे मी बाहेर असल्यामुळे शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिबिराला उपस्थित राहू शकलो नाही। पक्षश्रेष्ठींसोबत चर्चाही झाली आहे, याचा कुणीही राजकीय गैरअर्थ काढू नये, आम्ही सर्वजण सोबत आहोत। आदरणीय शरद पवार साहेब आणि जयंत पाटलांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या हितासाठी एकजुटीने लढू आणि जिंकू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।